मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील स्वराज उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्त ढोल ताशाच्या गजरात शिवरायांच्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली। मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील स्वराज्य उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं। सरपंच सविता दहिकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण करण्यात आलं। यावेळी रामेश्वर बेलसरे यांनी शिवरायांवरील पोवाडा सादर केला। ग्रामपंचायती समोरून इतवारा चौक ते गजानन महाराज प्रतिमेपर्यंत भगव्या पताका व ध्वज लावून विद्युत रोषणाई करण्यात आली। शिवजयंती निमित्त आकर्षक अशी शोभायात्रा काढण्यात आली। ढोल ताशा व ध्वजपथकाच्या निनादात ही शोभायात्रा निघाली। छत्रपती शिवरायांची मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात आली। आतिषबाजी करत निघालेल्या या मिरवणुकीने शहराच्या विविध मार्गांवरून भ्रमण केलं। शोभायात्रेच्या अग्रस्थानी भगवा ध्वज घेऊन रामराज्य ढोलताशा पथकातील 70 युवा मुलींचे पथक व कुरुम येथील शिवप्रेमी ढोलताशाच्या निनादात छत्रपती शिवरायांचा जयघोष करत होते। शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी गावकऱ्यांनी मुख्य मार्ग स्वच्छ करून सडा संमार्जन केलं, रांगोळ्या घातल्या, घरोघरी दारांमध्ये पणत्या लावण्यात आल्या। इतवारा चौक, देशमुखपुरा, त्रिमूर्ती चौक, जामा मशिदीसमोरून मारवाडीपुरा, माळीपुरा मार्गे या शोभायात्रेनं मार्गक्रमण केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण दावेदार, माजी उपसभापती उमेश मडगे, माजी सदस्य मोहन रोकडे, बाबू देशमुख, चंद्रकांत अडसड, पोलीस पाटील वसंत विरुळकर, नरेंद्र घाटोळ यांच्यासह मोठ्या संख्येनं स्वराज्य उत्सव समितीचे कार्यकर्ते, कुरुम व परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।